श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर हे बघा, छान असं देवपूजा झालेली आहे. स्वामी चरित्र सारामृताचं पारायण आहे 11 दिवसाचं. तर बघू शकताय तुम्ही, दिव्यात ही छान असं फुल व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि ही माझी आजची स्वामी पूजा. तर त्यात एक अनुभव सांगायचा आहे, तो नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ सर्वांनी. तर छान असा स्वामी अनुभव आलेला आहे मला आज बघा. आणि माझ्या गालावरची कळी तुम्हाला समजेल कशासाठी आहे. तर स्वामी चरित्र सारामृत 11 दिवसाचं माझं पठण चालू आहे. तर विना संकल्पाचंच केलेलं आहे, संकल्प केले नाही. कारण वेळ मिळेल तशा वेळेत माझी आपली ही सेवा चालू असते. कारण आपल्या गावची यात्रा असल्यामुळं आता घरची सगळी कामं काढायची चालू आहेत. त्या कामातनं वेळ मिळेल तसं आपलं जप किंवा तारक मंत्र किंवा आपलं हे स्वामी चरित्र सारामृत पठण, तर हे पूर्ण एका वेळीच पूर्ण हा ग्रंथ वाचन आपला करते मी. तर छान असा अनुभव आला, सांगते तुम्हाला बघा. तर ही बघा माळ आहे. तर आज देवपूजा झाल्यावरती म्हटलं पहिल्यांदा सुरुवात 11 माळी जप करावा. तर घाई गडबडीत काय झालं, घाई गडबडीत म्हणण्यापेक्षा थोडंसं कामानं हातपात दुखत होती. आणि हे असं आपला माळ घेतलेली आहे मी जप करण्यासाठी. तर जप करता करता काय झालं, फास्ट जप चालू झाला माझा. आणि स्वामी समर्थ म्हणेपर्यंत 2 मणी जात होते. एका मण्याला स्वामी समर्थ म्हटलं पाहिजे. तर घाई गडबडीत माझ्या तोंडून स्वामी समर्थ निघायचं आणि त्याच्यात 2 मणी ओढले जायचे. तर मणी मी अशी ओढते 4थ्या माळेपर्यंत मी लागली. आणि माशी आली. इथं माशी कुठंच नव्हती. तुम्ही म्हणाल की आता उन्हाळ्याच्या दिवसात माशा असतात, पण तुम्हाला खरंच शपथ सांगते, इथं माशी अजिबात नव्हती. तर ती माशी कुठून आली काय माहीत. आणि म्हणजे मला तर असं वाटते की स्वामीच आले माशीचं रूप घेऊन. तर ती माशी सारखी गालावर अशी झपकं देत होती. म्हणजे असं वाटतं की आपलं काहीतरी चुकलं आहे आणि आपल्याला कसं एक झापड बसते. तर अशा पद्धतीचं माझं झालं. माळ करताना माझं चुकत होतं आणि हे माझ्या लवकर लक्षात आलं नाही. आणि पटापट मी माळ अशी ओढत होते. तर तशी करता करता माशी आली. 2 वेळा झापड अशी गालावर दिली आणि सारखी कानापाशी भूम भूम भूम, म्हणजे ती मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते की तुझं काहीतरी चुकतंय, तुझं काहीतरी चुकतंय. पण ते माझ्या लवकर लक्षात आलं नाही. आणि नंतर मग मी 5व्या माळेला लागले. 5वी माळ पण थोडे मणी ओढले मी. आणि नंतर माझ्या डोक्यात आलं की ही एकदा स्वामी समर्थ असं, श्री स्वामी समर्थ असं नाव घेते आणि त्याच्यामध्ये 2 मणी ओढले जातात. प्रत्येक नावाला आपला 1 मणीच ओढला पाहिजे. तर त्यात माझे 2 मणी ओढले जातात. तर ही माझी चूक आहे आणि ही माझी चूक स्वामींनी मला प्रचिती दिली आणि माझी चूक मला समजवून दिली स्वामींनी. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे तर जसं मी 5व्या माळेपासून 6व्या माळेपासून मी व्यवस्थित एकदम स्लोमध्ये श्री स्वामी समर्थ एका मण्याला 1 नाम जप असा करत राहिले. मग तिथून पुढं माशी परत आली, 2 वेळा घुंगावली आणि परत जी गेली ती माशी परत माझा पूर्ण जप होईपर्यंत माशी आलीच नाही. तर हा एक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे स्वामी अनुभव आणि खूप छान वाटलेला आहे बघा मला. माझी देवपूजा झाली, अजून मी वाचन करायचे आहे. तोपर्यंतच मला मंत्रातच अनुभव दिला. म्हणजे मला ह्यातनं मला आशा आहे आणि मला म्हणजे खात्री आहे की माझी प्रार्थना जी काही मी करते, जी काही मी स्वामींशी बोलत असते, जी काही माझं स्वामींसोबत बोलणं होतं, नाहीतर कुठली मागणी माझी असते स्वामींच्याकडे, नाही माझ्या घरातल्यांच्यासाठी सगळ्यांच्यासाठी आशीर्वाद मागत असते नेहमी, तर ती प्रार्थना माझी स्वामींपर्यंत नक्की पोचते. हा मला खूप 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 विश्वास आहे आणि ही माझी खात्री आहे. आणि आज तर खरंच स्वामींचा मला अनुभव आलेला आहे. तर स्वामी अनुभव तुम्हाला कुणाकुणाला आला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.